नमस्कार. हिंदी चित्रपट सृष्टीतल्या एका चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होणार होतं. त्यासाठी भला मोठा सेट लागलेला होता आणि त्या सेटवर शेवटचा हात फिरवायचं काम सुरू होतं. त्या सेटच्या शेजारी एका खुर्चीवरती महानायक आपला मेकअप आणि गेटअप करून आपल्या काम सुरू होण्याची वाट बघत बसलेला होता. त्या महानायकाच्या आजूबाजूला त्याचा स्वतःचा सगळा फौजफाटा बसलेला होता आणि या महानायकाने हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये यंग अँग्री मॅन या संकल्पनेची सुरुवात केलेली होती. एका पाठोपाठ एक चित्रपट येऊन त्यांना अतुलनीय असं यश मिळत गेलेलं होतं. सिल्वर जुबली, गोल्डन जुबली, डायमंड जुबली या सगळ्या जुबली या महानायकाच्या पायाशी अक्षरशः त्यावेळेला लोळण घेत होत्या. त्या सेटवर या महानायकाच्या मागच्या बाजूला काही बॅकस्टेजचे लोक काम करत होते. त्यांचा पुष्कळसा संवाद एकमेकांशी मराठीमधून चाललेला होता आणि त्यातल्याच एकाने दुसऱ्याला सहज म्हटलं की अरे, काल साहेबांनी यशवंताला पुष्कळ झापला. महानायकाच्या कानावर हे शब्द गेले आणि त्यातला झापला हा शब्द त्याला थोडासा आश्चर्यचकित करणारा ठरला आणि म्हणून त्याने आपल्याच युनिटमधल्या शेजारी बसलेल्या माणसाला विचारलं की ये झापना क्या होता है. युनिटमधल्या त्या माणसाने उभं राहून मोठ्या अदबीने या महानायकाला सांगितलं की सर, झापना का मतलब होता है खडे बोल सुनाना. त्याच्यानंतर अनेक वर्ष निघून गेली. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या काही उलथापालथी होत होत्या, व्हायच्या होत्या, त्यातल्या पुष्कळशा पुऱ्या झाल्या होत्या आणि सांगली जवळच्या तासगाव मधून सातत्याने निवडून येणारे एक आमदार त्या वर्षी गृहमंत्री झालेले होते आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी कार्यभार स्वीकारलेला होता. आबा पाटील किंवा आर पाटील असं या सांगलीच्या पहलवानाचं नाव होतं. सातत्याने महाराष्ट्र देश, महाराष्ट्राचा विकास आणि जनतेच्या भल्याचा विचार या माणसाच्या मनामध्ये कायम घोळत असे आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या एकंदर असलेल्या संस्कृतीला कुठेही धक्का लागता कामा नये, महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्रातल्या कोणत्याही माणसाचा अपमान होता कामा नये, अशी एक जळजळीत जाणीव या आबा पाटलांच्या मनामध्ये कायम वास्तव्याला होती. गृहमंत्री पदासारखं मोठं मंत्रीपद हातामध्ये आल्यानंतर हातामध्ये चाबूक घेऊन यांनी सगळ्या यंत्रणेला सडकून काढायला सुरुवात केली होती आणि 5-6 महिन्यामध्ये एकंदरच सांगलीतलं आबा पाटील म्हणजे काय व्यक्तिमत्व आहे हे महाराष्ट्रातल्या लोकांना आणि प्रशासन यंत्रणेला पुरेपूर कळून चुकलं होतं. हे आर किंवा आबा पाटील जेव्हा महाराष्ट्राचे गृहमंत्री होते त्याच वेळेला केंद्र सरकारच्या मनामध्ये अचानक एक दिवस आलं की भारतातल्या पर्यटनासाठी काहीतरी करायला हवं. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारतातल्या पर्यटनाला थोडासा उठाव मिळायला पाहिजे आणि दिल्लीमध्ये या सगळ्या गोष्टी शिजल्यानंतर त्याचा एक आराखडा तयार करण्यात आला आणि मग सगळ्या राज्यातल्या पर्यटन मंत्र्यांना आणि पर्यटन सचिवांना दिल्लीमध्ये बोलावून घेतलं गेलं. दिल्लीच्या म्हणजे केंद्र सरकारच्या पर्यटन खात्याच्या मंत्र्याने मग देशातल्या सगळ्या राज्यातल्या पर्यटन मंत्र्यांच्या समोर एक मोठी कल्पना मांडली की पर्यटनाच्या विकासासाठी मुंबईच्या NCPA म्हणजे नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स या ठिकाणी आपण एक पर्यटन महोत्सव आयोजित करूया. त्याच्यानंतर मग ज्या काही सूचना आल्या त्या सूचना नोंदवून घेतल्या गेल्या. मग एक
निश्चित असा आराखडा झाला आणि मग नोव्हेंबर महिन्यामध्ये एका वर्षी मुंबईमध्ये जे NCPA आहे त्याच्यामध्ये भारत सरकारने आयोजित केलेल्या आणि देशातल्या प्रत्येक राज्यांनी भाग घेतलेल्या या पर्यटन महोत्सवाची सुरुवात मुंबईतल्या NCPA मध्ये सुरू झाली। महाराष्ट्राचे गृहमंत्री म्हणून दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आबा पाटलांनी म्हणजे RR पाटलांनी या पर्यटनाच्या महोत्सवाला भेट दिली। संध्याकाळी 4-4:30च्या सुमारास आबा त्या ठिकाणी भेट द्यायला NCPA मध्ये पोहोचले। प्रत्येक राज्याच्या स्टॉलवरती थोडा वेळ गुंतून तिथली माहिती घेऊन मग सगळ्यात शेवटी आबा म्हणजे महाराष्ट्राचे गृहमंत्री महाराष्ट्राच्या स्टॉलवर आले। या पर्यटन महोत्सवामध्ये प्रत्येक राज्याने आपल्या राज्यामध्ये असलेली वैशिष्ट्य, तिथे असलेली पर्यटन स्थळं, त्यासाठी मिळणाऱ्या सुविधा या सगळ्यांच्या माहिती पुस्तिका तयार केलेल्या होत्या। त्यांचे फोटो काढून जागोजागी टांगलेले होते आणि प्रत्यक्ष स्टॉलवर पर्यटन खात्यातले 2-4 मोठे अधिकारी त्या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाला पूर्ण माहिती देण्यासाठी तत्पर होते। आबांनी आल्या इतर राज्यातल्या सगळ्या स्टॉलवर थोडा वेळ घालवून मग ते महाराष्ट्राच्या स्टॉलवरती आले। अधिकाऱ्यांना एकंदर या प्रदर्शनाला मिळणारा जो रिस्पॉन्स आहे त्याबद्दल विचारणा केली, त्याच्यामध्ये काही सुधारणा सुचवल्या आणि मग आबा पाटलांनी सहज समोर बसलेल्या अधिकाऱ्यांना विचारलं की मगाशी या सगळ्या पर्यटन महोत्सवामध्ये फिरत असताना त्या एकाच स्टॉलवर मला तोबा गर्दी दिसली आणि त्यांच्या मनाने बाकीच्या राज्यांच्या स्टॉलवर फारच तुरळक गर्दी होती, याचं काय कारण आहे? अधिकाऱ्यांनी मग तत्परतेने या आबांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की साहेब, तो उत्तर प्रदेशचा पर्यटन मंडळाचा स्टॉल आहे आणि अमिताभ बच्चन हा त्यांचा ब्रँड अँबॅसेडर आहे। तो ब्रँड अँबॅसेडर आज तिथे उपस्थित असल्यामुळे त्या उत्तर प्रदेशच्या स्टॉलवर तोबा गर्दी आज दुपारपासूनच झालेली आहे। मग आबांनी विचारलं की तो अमिताभ बच्चन इथे आला तो फक्त उत्तर प्रदेशच्या स्टॉलवर जाऊन बसला की थोडा वेळ का होईना पण त्याने बाकीच्या राज्यांच्या स्टॉलला भेट दिली, आपल्या महाराष्ट्राच्या स्टॉलला भेट दिली का? त्यावर मग नकार घंटा अशी वाजवत अधिकाऱ्यांनी माना डोलावत सांगितलं की बाबा, अमिताभ बच्चन उत्तर प्रदेशचा ब्रँड अँबॅसेडर आहे आणि आल्यापासून तो तिथेच चिकटून बसलेला आहे। बाकीच्या राज्यांच्या कुठच्याही स्टॉलवर त्याने 2 मिनिटं पण घालवलेली नाही आणि महाराष्ट्राचा हा स्टॉल तर त्याच्या खिचगणतीतही नाहीये। आबा पाटलांनी मग पुढे 2-4 मिनिटं थांबून व्यवस्थित पुढच्या गोष्टींची सोय लावली। तिथून निघून मग आबा मंत्रालयामध्ये आपल्या कार्यालयामध्ये गेले। दिवसभरांच्या फायलींचा ढीग जो त्यांच्या टेबलावर पडलेला होता त्या सगळ्या फायलींवर त्यांनी काम करायला सुरुवात केलं आणि शेवटची फाईल हातावेगळी जेव्हा झाली तेव्हा रात्रीचे 10 वाजलेले होते। 10 वाजता थोडी फुरसत मिळाल्यावर मग आबा पाटलांनी आपल्या PA सांगितलं की अमिताभ बच्चनला फोन लावा। अमिताभ बच्चन फोनवर आल्यानंतर सांगलीच्या या रांगड्या पहलवानाने मराठी मातीचा, मराठी माणसाचा अपमान करू धजावणाऱ्याला धडा शिकवायचा इरादा कायम ठेवणाऱ्या महाराष्ट्राच्या आबा पाटलांनी, गृहमंत्र्याने आपल्या मनामध्ये मगाचपासून जे काही डाचत होतं, अमिताभ बच्चन महाराष्ट्राच्या स्टॉलवर फिरकला सुद्धा नाही याची जी बोध आबांच्या मनाला दुपारपासून कुरतडत होती, ती सगळी बोध मराठीतल्या अगदी ग्राम्य भाषेमध्ये नंतर ती सगळे हिंदीमध्ये ट्रान्सफर करून अगदी तेरेकू मेरेकू या भाषेमध्ये
अमिताभ बच्चनला फोनवरून सुनवायला सुरुवात केली की महाराष्ट्राच्या मातीने तुला सगळं काही दिलेलं आहे, तुझ्या गुणांची कदर करून तुझ्या गुणांचा खरा फैलाव महाराष्ट्रातून झालेला आहे. आज तुला मिळालेला पैसा, प्रतिष्ठा, मान, सन्मान या मराठी मातीने तुझ्या पदरात घातलेला आहे. आणि आज महाराष्ट्राच्या पर्यटन स्थळाबद्दल माहिती देणाऱ्या स्टॉलवर 2 मिनिटं सुद्धा तुला घालवावी असं वाटलं नाही. आणि महाराष्ट्राचा गृहमंत्री त्याच्यापेक्षा जास्त महाराष्ट्रातल्या मातीवर प्रेम करणारा आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाचा कैवार घेणारा आबा पाटील म्हणून मी तुला याची चांगली समज देतो आहे. याच्या पुढे माझ्या महाराष्ट्रामध्ये तुझं असलं वागणं याच्या पुढे मी गृहमंत्री असेपर्यंत तरी खपवून घेणार नाही. या सगळ्या वेळेला अमिताभ बच्चन तिकडून सतत माफी मागत होता, सॉरी सर करत होता. आबानी खाटकन फोन खाली ठेवला. दुसऱ्या दिवशी आपल्या हातातली सगळी महत्वाची कामं बाजूला सोडून सकाळी 11 वाजता अमिताभ बच्चन या पर्यटन महोत्सवामध्ये दाखल झाला. प्रत्येक राज्याच्या स्टॉलवर जाऊन त्याने थोडा वेळ व्यतीत केला आणि महाराष्ट्राच्या त्या पर्यटन विषयक असणाऱ्या स्टॉलवर तब्बल 3-3.25 तास अमिताभ बच्चन बसून होता. काही वर्षापूर्वी या महानायकाला एक प्रश्न पडला होता की ये झापना क्या होता है, आणि त्याचं उत्तर आदल्या दिवशी आबा पाटलाने महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याने या महानायकाला दिलं होतं. आणि ते झापणं म्हणजे काय हे महानायकाला पुरेपूर कळलं होतं. या सगळ्यावर आपल्याला काय वाटतं ते जरूर खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहून माझ्यापर्यंत पोहोचवा. आपल्या प्रत्येक प्रतिक्रियेचं माझ्याकडून स्वागतच आहे.